मी चला आपल्या बुद्धाच्या घरी अभियान प्रमुख व प्रजासत्ताक जनता परिषदेचा संस्थापक अध्यक्ष प्रबुद्ध साठे आपल्या प्रबुद्ध साठे ऑफिशियल यूट्यूब चॅनेलमध्ये नेहमीप्रमाणे स्वागत करतो। माझ्या ह्या प्रबुद्ध साठे ऑफिशियल यूट्यूब चॅनेलला आपण नेहमीप्रमाणे एक चॅनेल म्हणून नाही तर चळवळ म्हणून तो समर्थन करता, सपोर्ट करता, पाठिंबा देता, याबद्दल मी तुमचं नेहमीच ऋणी राहील। आज भूमिका मांडण्यासाठी विषय घेतलेला आहे। आधी मातंग समाजाचं वर्गीकरण करा आणि मग आरक्षणाचं वर्गीकरण करा। काय? आधी मातंग समाजाचं वर्गीकरण करा, मग आरक्षणाचं उपवर्गीकरण करा। भाजप आणि RSSच्या दलाल आणि स्वार्थी नेत्यांच्या मागणीमुळं आरक्षणाचं उपवर्गीकरण सरसकट आणि संपूर्ण मातंग समाजावर लादू नये। काय आहे की ही आरक्षणाचं उपवर्गीकरण करा ही संपूर्ण मातंग समाजाची मागणी नाही, सरसकट मातंग समाजाची मागणी नाही। आणि आज जो आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची जी मागणी होते, जो गोंधळ सुरू आहे, तो कोण करतंय तर भाजपचे काय भाडोत्री लोक, भाजपची काय लोकप्रतिनिधी आमदार आणि भाजप RSSचे दलाल आणि त्यांचे बगल बच्चे आणि काही स्वार्थी लोकांची ती मागणी आहे। आणि त्यांच्या या लोकांच्या आणि या नेत्यांच्या स्वार्थी आणि भाजपच्या RSSच्या दलाल नेत्यांच्या नादी लागून त्यांच्या मृगजळाला बळी पडलेला मातंग समाज, काही अंशी मुठभर मातंग समाज आणि अज्ञानापोटी या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या मृगजळाला बळी पडलेला मातंग समाज यांची ती मागणी आहे। संपूर्ण समाजाची, सरसकट मातंग समाजाची आरक्षणाचे उपवर्गीकरण व्हावं अशी मागणीच नाही। आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला संपूर्ण मातंग समाजाचा पाठिंबाच नाही आणि त्यामुळं संपूर्ण सरसकट मातंग समाजाला याच्यामध्ये गृहीत धरू नका। संपूर्ण आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या माध्यमातून जे नावाखाली जे काय आज गोंधळ सुरू आहे, जे काय भांडणं सुरू आहे, त्याच्यामध्ये सरसकट मातंग समाजाला, संपूर्ण मातंग समाजाला उगीचच वेटीस विनाकारण वेटीस धरू नये, विनाकारण सरसकट मातंग समाजाची बदनामी होऊ नये। आणि म्हणून आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला संपूर्ण समाजाचा, मातंग समाजाचा पाठिंबाच नाही। यामुळे उगीच विनाकारण मातंग समाजाला गृहीत धरून सरकारनं या RSS आणि भाजपच्या स्वार्थी लोकांच्या, RSS आणि भाजपच्या दलाला आणि काही मातंग समाजातील स्वार्थी पुढाऱ्यांच्या, नेत्यांच्या, त्यांच्या बगल बच्चांचं ऐकून सरसकट मातंग समाजावर आरक्षणाचं उपवर्गीकरण हे लादू नये। म्हणून आधी आरक्षणाच्या आधी मातंग समाजाचं वर्गीकरण करा। काय? आधी मातंग समाजाचं अबकड वर्गीकरण करा, मग आरक्षणाचं अबकड वर्गीकरण करा। काय? आधी मातंग समाजाचं तर संमती आहे का सर्वे करा। मातंग समाजामध्ये जो बदर कमिटीचा आयोग आहे तो अरे मागवड्यात गेला का बाबा? तो मागवड्यात गेला का? कुठं फिरला? काय त्यांनी माहिती गोळा केली? काय मातंग समाजाचा तो किंवा SC समाजाचा डेटा गोळा केला तो उघड करा ना। काय कुठल्या मातंग समाजाच्या घरी गेला तो, कुठली काय माहिती गेली ही उघड करा। यामुळे आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला संपूर्ण मातंग समाजाची जर पाठिंबा आहे का हे तर आधी माहीत करून घ्या, सरकारनं ती माहिती घ्यावी। आणि म्हणून आधी मातंग समाजाचं वर्गीकरण करा अबकड आणि मग आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचं अबकड वर्गीकरण करा। कारण बघा मध्ये जर वर्गीकरण कसं करायचं, मातंग समाजाचं जर अबकड असं वर्गीकरण करायचं झालं तर त्याच्यात मध्ये की जो मातंग समाजातून जो बौद्ध धम्म ज्यांनी स्वीकारला, ज्यांनी बौद्ध धम्म स्वीकारले आणि बौद्ध धम्माच्या वाटेवर काही मातंग समाज आहे। खरं म्हणजे बौद्ध धम्माकडं मातंग समाजाचा वाढत असणारा लोंढा रोखण्याकरताच आरक्षणाची उपवर्गीकरणाची खुरापत काढलेली आहे। हे माहीत आहे समाजाला, समाज जाणून आहे। म्हणून मध्ये मातंग समाजातून बौद्ध धम्म ज्यांनी स्वीकारला, जे बौद्ध धम्माकडे येऊ इच्छित आहे
त्यांचा वर्ग करून तो अ मध्ये टाकावा, त्यांना आरक्षणाचं उपवर्गीकरण मान्य नाही. काय असा एक वर्ग आहे की त्यांचा अ मध्ये समाविष्ट करावा. आणि ब मध्ये जो आंबेडकरवादी आहे परंतु ज्याने अजून बौद्ध धम्म स्वीकारला नाही, परंतु बौद्ध धम्म स्वीकारण्याचा विचार करत आहे, जो आंबेडकरवादी आहे, स्वतःला आंबेडकरवादी म्हणून घेतो आहे, त्यांचं सुद्धा आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला पाठिंबा नाही, संमती नाही, समर्थन नाही. मी आंबेडकरवादी म्हणतोय, डुप्लिकेट आंबेडकरवादी मातंग समाजातील डुप्लिकेट आंबेडकरवाद्यांचा आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला पाठिंबा आहे. एकटं पडील म्हणून ते आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या लढ्यामध्ये ते उतरले. ते डुप्लिकेट आंबेडकरवादी त्यांना म्हणतोय, पण जे ओरिजिनल आंबेडकरवादी आहे त्यांचा मात्र आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला अजिबात समर्थन नाही. त्यांचा एक वर्ग करून त्यांचा समावेश हा ब मध्ये करावा. आणि क मध्ये जे कशातच नाही, याच्यामध्ये जे कशात नाही त्यांचं नेहमीप्रमाणे आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचं काय चालू आहे नेहमी. आणि ज्यांना बाबा हाही एक ठिकाणी एस सी मध्येच राहू द्या, त्यांच्यात उगाचच फोडाफोडी करू नका. आम्हाला एस सी मध्येच राहायचं आहे, आम्हाला कुठं वाटणे तो वर्गीकरण करून अ ब कडं अजिबात कुठं टाकू नका, हाही असं एस सी मध्ये राहू द्या. आणि त्यांचं नेहमीप्रमाणे रुटीन चालू आहे, काय त्यांना देणं गेलं नाही ते उपवर्गीकरणाचा लढ्याचं ना काय ना. असा जो मातंग समाजाचा एक वर्ग आहे समोर, त्याला क मध्ये टाका. आणि ड मध्ये आहे की जो भाजपच्या RSSच्या मालकाला खुश करण्यासाठी जो दलाल आणि भाडोत्री वर्ग आहे, जो भाजपचा लोकप्रतिनिधी आमदार वगैरे आहेत आणि जे जातीचा नेता बनण्याचा जो हवेसा अशी स्वार्थी लोकांच्या नादाला लागून बळी पडलेला जो थोडाफार मातंग समाजाचा समूह आणि वर्ग आहे, यांच्या मुरगजळाच्या पाठीमागं जाऊन यांच्या नादाला लागून जो बळी पडणारा जो मातंग समाजाचा थोडाफार वर्ग आहे, समूह आहे, अज्ञानापोटी जो मातंग समाजाचा एक ठराविक गट, एक समूह, थोडाफार जो समूह आहे, जो वर्ग आहे किंवा अशा स्वार्थी नेत्यांच्या ऐकून जो त्यांच्या मृगजळाला बळी पडलेला जो अज्ञानापोटी ज्यांना आरक्षणाचं उपवर्गीकरण झाल्यानंतर आमचा फायदा होईल, आम्हाला आरक्षणाचा लाभ मिळेल असं ज्या मातंग समूहाला वाटतं, त्यांचा समावेश हा ड मध्ये करण्यात यावा. आणि त्या ड मधल्या मातंग समाजाला देऊन टाका, आरक्षणाचं उपवर्गीकरण करून टाका. काय त्यांना आरक्षणाचं उपवर्गीकरण झाल्यानंतर काय नोकऱ्या मिळवायच्या ते मिळू द्या, त्यांना देऊन टाका, त्यांचा समावेश हा ड मध्ये करा. आणि ड मधील मातंग समाजाला आरक्षणाचं उपवर्गीकरण देऊन टाका. शिक्षण असताना किंवा नसताना काय त्यांना नोकऱ्या घ्यायच्या ते घेऊ द्या. काय त्यांना वाटतंय ना आरक्षणाचं उपवर्गीकरण झाल्यावरच मातंग समाजाचं भलं होईल, मातंग समाजाला नोकऱ्या मिळतील, मातंग समाजाचं कल्याण होईल असं ज्या मांगाला वाटतंय त्यांना ड मध्ये टाका, देऊन टाका त्यांना ते आरक्षण. पण ज्या वरच्या ज्या अ ब क ला आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला ज्यांचा समर्थन नाही, त्यांचा समावेश असं मी म्हटल्याप्रमाणे अ ब क मध्ये समाविष्ट करा. आणि जे ड मधील जो मातंग समाज आहे त्यांना देऊन टाका त्या आरक्षणाचं उपवर्गीकरण. पण संपूर्ण मातंग समाजाचं आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला अजिबात पाठिंबा नाही. अरे आधी माहिती तर घ्या, ज्या समाजासाठी तुम्ही आरक्षणाचं उपवर्गीकरणाच्या मागणीचा आटापिटा चालवला आहे ना, ज्या समाजासाठी तुम्ही आरक्षणाचं उपवर्गीकरण करणार आहे ना, त्या मातंग समाजाचा या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला संपूर्ण समाजाचा पाठिंबा तर आहे का याचा विचार करा, माहिती घ्या, सर्वे करा. आणि म्हणून म्हणतोय की आधी मातंग समाजाचं वर्गीकरण करा आणि मग आरक्षणाचं उपवर्गीकरण करा. सरकारनं भाजपचे जे दलाल आहे, RSSचे जे दलाल आहे, जे स्वार्थी लोक आहेत, जे स्वार्थी नेते मंडळी आहे,
त्यांचं ऐकून त्यांच्या मागणीमुळं आरक्षणाचं उपवर्गीकरण संपूर्ण आणि सरसकट मातंग समाजावर लादू नये आणि म्हणून यासाठी आम्ही लवकरच ज्या मातंग समाजातील व्यक्तीला समाजाला आरक्षणाचं उपवर्गीकरण मान्य नाही, समर्थन नाही, अशा लोकांचं प्रातिनिधिक स्वरूपात एक शिष्टमंडळ आम्ही लवकरच सरकारला भेटणार आहे आणि त्यानुसार त्या लोकांचं शिष्टमंडळ घेऊन आम्ही सरकारकडे मागणी करणार आहोत. आम्ही सरकारकडे त्या मागण्या करू की आरक्षणाचं उपवर्गीकरण खरंच तुमचं खरं समाजाच्या फायद्याचं आहे का, या आणि अनेक प्रकारच्या मागण्या घेऊन आम्ही सरकारकडे मागण्या करणार आहोत की बाबा मातंग समाजातील पदवीधर असणाऱ्या मुलाला, ग्रॅज्युएट झालेल्या मुलाला थेट 10 ते 15 लाखाचं अनुदान द्यावं, कर्ज नाही. शिवाय लहुजी वस्तादचा जो क्रांतिरक्षक लहुजी वस्तादांचा जो आयोग आहे त्याची अंमलबजावणी करण्यात यावी. अण्णाभाऊ साठे महामंडळाला 1000 कोटीचं पॅकेट द्यावं. म्हणजे सारथीच्या धर्तीवर जो मराठा समाजाच्या संदर्भात जो सरकारनं निर्णय घेतला तसा अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या बाबतीत सरकारनं सुद्धा त्या 1000 कोटीचा बजेट द्यावा आणि ज्या विटभट्टीवर जो मातंग समाज जो काम करतो तिथं वसतिगृह आणि उच्च शिक्षणाची, प्राथमिक शिक्षणाची सोय करण्यात यावी. आणि खाजगी उच्च शिक्षण संस्था आहे त्याच्यामध्ये विशेष बाब म्हणून मातंग समाजाला मोफत शिक्षणाची व्यवस्था करण्यात यावी हे आहे. आणि इतर काही मातंग समाजाच्या भल्यासाठी जो कल्याणकारी जो योजना आहे त्या संदर्भातील मागणीचं एक निवेदन करून लवकरच मातंग समाजाला आरक्षणाचं उपवर्गीकरण हे मान्य नाही अशा लोकांचं शिष्टमंडळ घेऊन लवकरच आम्ही मुख्यमंत्री आणि सरकारला मुंबईला जाऊन निवेदन देणार आहे. आणि त्याचप्रमाणे आम्ही 18 जुलै लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं आझाद मैदानावर धरणं आंदोलन सुद्धा करण्याचा विचार चालू आहे. बघू या संदर्भामधील काही निर्णय होतो त्या संदर्भामध्ये आम्ही आमची भूमिका समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी त्या पद्धतीनं आम्ही आमची भूमिका आणि मागणी, आमचा विचार हा सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी लवकरच यासाठी मातंग समाजाचं शिष्टमंडळ करण्यात येईल. आणि मी या माध्यमातून माझ्या समजदार आणि शहाण्या मातंग समाजाला मी आव्हान करू इच्छितो की तुम्हाला ज्यांना बाबा आमची भूमिका मान्य आहे त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा. त्यानुसार आम्ही मातंग समाजाचं एक शिष्टमंडळ बनवू आणि सरकारला त्याचं निवेदन करू. कारण आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची जे लोक मागणी करत आहे त्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणातून मातंग समाजाला न्याय मिळवून देण्यापेक्षा बौद्ध समाजाच्याच विरोधात भूमिका मांडताना दिसत आहे. अरे तुम्ही मागाला आरक्षण, मातंग समाजाला तुम्ही आरक्षण देण्यासाठी तुमची भूमिका आहे का बौद्ध आणि मातंग समाजाचं भांडण लावण्याचं तुमच्या भाजपच्या कारस्थानाची तुम्ही सुपारी घेतलेली आहे. याचा सुद्धा पर्दाफाश आम्ही करू आणि समाजाला जास्तीत जास्त या बाबतीमध्ये प्रबोधन करण्याचा प्रयत्न करू. आणि म्हणून मी म्हणतोय की आधी मातंग समाजाचं उपवर्गीकरण करा अबकड असं आणि मग आरक्षणाचं उपवर्गीकरण करा. भाजपच्या RSSच्या काय स्वार्थी लोकांच्या मागणीमुळं, स्वार्थी लोकांच्या हेकेकोना आडाणचोट लोकांच्या मागणीमुळं सरसकट मातंग समाजावर आरक्षणाचं उपवर्गीकरण लादू नये.